नरसिंह सरस्वती महाराज आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दत्त संप्रदाय आणि नरसिंह सरस्वती महाराज हे त्या दत्त संप्रदायामधलेच एक आहे. दत्त संप्रदाय आणि दत्त उपासनेचे संजीवक दोन अवतार होऊन गेले. तसे अवतार बरेच होऊन गेले, पण पहिले अवतार जे आहेत ते श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीपाद श्रीवल्लभानंतर नरसिंह सरस्वती स्वामी ह्यांचा अवताराचा काळ साधारण शतकामध्ये त्यांनी काही ठिकाणी सांगितलंय. इसवी सन पूर्वी लिहायचे नाही, शतक असंच म्हणायचे. 1300 शतक म्हणजे इसवी सन 1378 वर्षांचा फरक येतो इसवी सनामध्ये. हे 1378 ते 1458 हा कालावधी नरसिंह सरस्वती महाराजांचा असावा. आणि अर्थातच अवतार कार्य म्हटल्यानंतर त्यांचे अवतार, त्यांच्या लीला, त्यांचे चमत्कार हे आपसुकच होत असत. ते त्यांना वेगळं करायची गरज नसायची, कारण भगवंतांनीच त्यांना या पृथ्वी तलावावर मानवी देह धारण करून धर्माच्या संस्थापनेसाठी किंवा साधूंच्या रक्षणासाठी आणि दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी भगवंतांनीच त्यांना पाठवलेलं. आता त्यापैकीच ख्रिस्त सणाच्या सुरुवातीला शिव, वैष्णव आणि शाक्त हे जे संप्रदाय होते त्यांच्या प्रमाणामध्ये विहार करणारा हा दत्तात्रेय संप्रदाय इसवी सन 1000 नंतर महाराष्ट्रातील सर्व भक्ती संप्रदायातील साधकांच्या श्रद्धेचा विषय बनला आणि ती साधकांची श्रद्धा अतिशय दृढ होत गेली. आणि ह्या दत्त उपासनेने मराठी लोक मराठी धर्मामध्ये अतिशय उच्च असं स्थान मिळवलं. आणि आज जर आपण बघितलं तर ह्या दत्त उपासनेचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे, अधिक वाढलेले आहे. ज्या वेळेला दत्त जयंतीचा उत्सव होतो तेव्हा आपण ते बघतो की गल्लोगल्ली दत्त उत्सव साजरा, दत्त जन्माचा उत्सव साजरा केला जातो. हे काही गंमत म्हणून साजरा करत नाही किंवा मजा म्हणून नाही, तर धर्मावरील श्रद्धा, दत्त उपासनेवरील श्रद्धा, त्यामुळे हे सगळं आपल्याला दिसून येते. नरसिंह सरस्वती ह्यांचं हे जे अवतार कार्य आहे ते केवळ चमत्कार हे नसून किंवा दत्त उपासनेपुरतेच नसून महाराष्ट्राला सांस्कृतिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनासाठी दीपस्तंभासारखं काम केलेलं आहे नरसिंह सरस्वती महाराजांनी. आता दीपस्तंभ म्हणजे काय की आपण गावोगावी बघतो स्तंभ उभारलेले असतात, त्याच्यावरून त्या गावाची ओळख करते. पण हा दीपस्तंभ म्हणजे ज्ञानाचा स्तंभ आहे आणि त्या ज्ञानाच्या स्तंभाने त्यांनी खूप प्रचाराचं काम केलंय आणि वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून, महाराष्ट्र काय संपूर्ण भारतभर फिरून आपले शिष्य निर्माण केलेले आहेत. अशा आणि त्या काळी म्हणजे नरसिंह सरस्वती ज्या काळात होते 1400 सालाचा जो काळ आहे त्यामध्ये अतिशय संघर्षमय असा काळ होता, यवनांचा काळ होता. संकटातून मुक्त होण्यासाठी आणि हिंदू परंपरेचा ऱ्हास होत चालला अशा वेळी महाराष्ट्रात प्रयत्नांनी उभं करणं, मानसिक दृष्ट्या उभं करणं, कारण धर्माचाच ऱ्हास होत चालल्यावर आणि महाराष्ट्रीय जनता ही अतिशय पेंगळलेल्या अवस्थेत होती दबावामुळे, यवनांच्या दबावामुळे ही अतिशय पेंगळलेल्या अवस्थेत होती. त्यांना उभं करण्याचं काम नरसिंह सरस्वतीने केलं. आणि अशा नरसिंह सरस्वतीचं कार्य किंवा त्यांचा जन्म आणि त्यांची परंपरा, गुरु शिष्य परंपरा
याचा आपण थोडक्यात परिचय करून घेणार. तर आधी सांगितल्याप्रमाणे नरसिंह सरस्वतीचा काळ हा इसवी सन 1378 ते 1458 असा काही ठिकाणी उल्लेख आहे. आणि हा काळ म्हणजे पहिला अहमद शहा आणि अल्लाउद्दीन दुसरा ह्यांचा काळ होता. म्हणजे ह्या दोघांचा काळ हा 100-125 वर्षाचा होता. आणि अशा काळामध्ये भारतीय जनतेने अतिशय त्रास सहन केलेला आहे. हिंदूंची कत्तल, सक्तीचे धर्मांतर जे आजही आपण पाहतोय, पण तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात ते होतं. आणि स्त्रियांवरील अत्याचार, मूर्ती मंदिरांचा विध्वंस, ह्या आसुरी वृत्तींमुळे, ह्या अत्याचारांमुळे श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती हे दोन अवतार या पृथ्वीवर होऊन गेले. आणि दत्तात्रयाचे इतिहास काळातील हे पहिले अवतार होते. श्रीपाद श्रीवल्लभ आधीचे आणि श्रीपाद श्रीवल्लभानंतर नरसिंह सरस्वती यांचा अवतार झाला. आणि त्यांच्या कार्याचं किंवा जन्माचं वर्णन गुरुचरित्राच्या पोथीमध्ये अध्याय क्रमांक 5 ते 10 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची चरित्राची सुरुवात अध्याय 5 पासून झालेली आहे. आणि नरसिंह सरस्वतींच्या चरित्राची सुरुवात अध्याय 10 पासून झालेली आहे गुरुचरित्रामध्ये. तर श्रीपाद श्रीवल्लभ साधारण 1320 ते 1350 या काळात होऊन गेले. त्यांचा जन्म पिठापूर येथे झाला. आणि सांस्कृतिकदृष्ट्या पिठापूर हे अतिशय प्रसिद्ध आहे. 6व्या शतकापासून ते गाव अतिशय प्रसिद्ध आहे. आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचं उत्तर अवतारी पुरुष म्हणजे नरसिंह सरस्वती. आता श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी जास्त सांगणार नाही, कारण आता आपला विषय नरसिंह सरस्वती हा आहे. तर कुरवपूर येथे, पण थोडीशी सुरुवात कशासाठी की कुरवपूर येथे एक अंबिका नामक विप्रस्त्री होती. आणि तिला एक मूल झालं होतं आणि ते जड मूळ होतं. त्याच्यामुळे ती त्या मुलाला वैतागली होती आणि ती नदीवर जीव द्यायला निघाली होती. पण श्रीपाद श्रीवल्लभांची नजर तिच्या समोर पडली आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला की पुढच्या आणि तिने मागितला आशीर्वाद की मी आता अशा कारणासाठी जीवाला कंटाळलेली आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या की मला खूप तेजस्वी आणि बुद्धिमान ज्ञानी असा पुत्र व्हावा. म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांनी तिला आशीर्वाद दिला. आणि पुढच्या जन्मी अंबा भवानी ह्या नावानं ती एका वाजसेनीय शाखेच्या ब्राह्मण कुळात जन्मली आणि शिवभक्त होती. ती शनी प्रदोषाचं व्रत अत्यंत कडक करत होती. तर नंतर तिचा विवाह माधव नावाच्या व्यक्तीशी झाला. आणि हा माधव सुद्धा शिवभक्त होता. 16 वर्षापर्यंत त्यांना मूल नव्हतं. अतिशय शिवाची कडक उपासना यांनी केली. आणि 16 वर्षानंतर त्यांना एक बालक झाले. हे बालक जन्मतःच ओंकाराचा उच्चार करू लागले. म्हणजे बालक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं की ते बालक हसतंय, रडतंय, काहीतरी करतंय, तोंडातून बोलतंय, कोवळं का होईना बोलतंय. पण 7 वर्षानंतर 7 वर्षेपर्यंत हे बालक एकही शब्द ओंकाराशिवाय बोलत नव्हतं. म्हणजे त्याचे रडके बोल सुद्धा यांना ऐकायला येत नव्हते. फक्त ओंकार आणि ओंकार एवढंच त्या बालकाच्या मुखातून शब्द येत होते. मग एके दिवशी ह्या दोघांना, माता पित्यांना, माधव आणि ती अंबा भवानी यांना खूप दुःख झालं. अरे एवढ्या 16 वर्षानंतर झालेला मुलगा आणि तो मुका निघतो की काय, म्हणून त्यांना खूप दुःख झालं. त्या बालकाने आई बाबांचं दुःख ते जाणलं आणि त्यांना पुणेने सांगितलं की माझ्या गळ्यात जागवं घाल आणि कमरेला मेघा घाल, असं पुणेने सांगितलं. मग आई बाबांच्या लक्षात आलं की ह्याची आता मुंज करायला पाहिजे. 7 वर्षाचं होऊन गेलं, 8व्या वर्षी मुंज करतात. आई बाबांना तर वाटलं आता आर्थिक परिस्थिती पण नव्हती, पण हा अवतारी पुरुष आपल्या योग मायेने, लीलेने, चमत्काराने त्याने घरातली जी थोडीशी भांडी होती त्या भांडीला स्पर्श करताच ती सोन्याची झाली.
आणि मग त्या सोन्याच्या भांडीनंतर ती देऊन जे काय असते ते त्यांनी ते मुंजीचा कार्यक्रम केला आणि तो यथासांग केला. ब्राह्मण लोकांना सर्व यथोचित जे काय असतं दक्षिणा वगैरे दिली, सर्वांना देवाणघेवाण केलं. आणि भिक्षावळीच्या वेळी आई जेव्हा त्यांना भिक्षा घालायला गेली तेव्हा त्यांच्या तोंडून वेदमंत्र बाहेर पडले. बाजूला उभे असलेले सर्व ब्राह्मण सुद्धा आश्चर्यचकित झाले की जो मुलगा 7 वर्षांपासून झाले तरी बोलत नव्हता आणि हा वेद म्हणायला लागला आणि आईने भिक्षा घालताच म्हणायला लागला. आईच्या पण डोळ्यात अश्रू आले आणि त्याचं जेव्हा जातक जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला ब्राह्मण येत असतात, पूर्वीच्या काळी असायचं आणि ते भविष्य सांगतात. तर असं वर्णन त्यांनी काव्यामध्ये केलेलं आहे की ह्या जातकाचं वर्णन सांगितलंय. कुमर होईल कारणक, कुमर होईल कारणक पुरुषी गुरु होईल सकळिक, याचा अनुग्रह होईल त्याची तो वंद्य होईल विश्वात. बघा आपण म्हणतो मुलाचे पाय पाळण्यात दिसतात नाही, त्यांनी साक्षात सांगितलंय की मुलगा पुढे काय होणार. याचे वाक्य होईल परिस चिंतामणी याचे चरण, अष्टसिद्धी याचे द्वारी ओळखत राहतील निरंतर. नवविधी याच्या घरी राहती ऐक द्विजोत्तम, न होती यासी गृहिणी सुत, न होती यासी गृहिणी सुत, पूज्य होईल त्रिभुवनात. याचे दर्शनाने कथित पुनीत होतील परियेसी, होईल हा अवतार पुरुषी संदेह न धरावा मानसी. इतकं वर्णन त्याचं जन्मल्याबरोबर त्या ब्राह्मण पंडितांनी केलं होतं. अशा ह्या बालकाचं नाव जन्मल्याबरोबर शालग्रामदेव असं ठेवलं होतं. पण पूर्वीच्या काळी असं असायचं, पाण्यातलं नाव वेगळं आणि बोलताना मात्र वेगळं असायचं. म्हणून लौकिकामध्ये त्याचं नरहरी हे नाव सगळ्यांनी रूढ केलं आणि सगळेजण त्याला नरहरी असं म्हणत असत. आणि हे बाळ रडतच नसतं, ओंकार सतत ओंकारच म्हणत असे. त्याची मुंज झाली आणि ज्या वेळेला त्याच्या तोंडून वेद बाहेर पडले त्याच वेळेला त्याने आईला सांगितलं की निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरण्या. आईला लगेच त्यांनी सांगितलं तू आता मला निरोप दे, मला तीर्थयात्रेला जायचं आहे. आईला अतिशय वाईट वाटलं. 16 वर्षानंतर नवसायास करून एवढी शिवभक्ती करून मला हे मूल झालं आहे आणि हे आता माझ्यापासून दूर जाणार. म्हणून आईने सांगितलं की मला दुसरं मूल झाल्यावर तू जावं. पण बालक जन्मतःच योगी. बघा आजपर्यंत तुम्ही कोणाचं ऐकलंय का की आईला मूल सांगतंय की तुला पुढे इतकी मुलं होणार आहे. पण ह्या बालकाने आईला सांगितलं की तुला पुढे मुलं होणार आहेत, तुला पुढे 4 मुलं होणार आहेत असं ह्या बालकाने सांगितलं. तेव्हा माझी काही तुला गरज नाही. मग आईने काय सांगितलं, हो ते आई विश्वास कसा ठेवणार. म्हणून आईने सांगितलं हो मला मूल झाल्यावर तू तीर्थयात्रेला जा. आणि खरंच पुढच्या वर्षी मातेला 2 जोडी मुलं झाली आणि मग हा तीर्थयात्रेला जायला रिकामा झाला. आणि आईने खूप सांगितलं की अरे गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे, तू इतक्या लवकर कशाला तीर्थयात्रेला जातो. आता तर तुझी मुंजे झाली, गृहस्थ आश्रम कर, सर्व आश्रम पार कर आणि नंतर संन्यास घे. पण लगेच मुलाने आईला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली आणि त्याचं सुद्धा वर्णन आहे बघा त्या गुरुचरित्राच्या पोथीत. आईला तत्वज्ञानच काय सांगितलं की हा देह नश्वर आहे, ह्या देहाची काही भरोसा नाहीये, आज आहे उद्या नाही आणि म्हातारपणी काही हे कार्य माझ्याकडनं होईल असं नाही, म्हणून मला तरुणपणातच हे कार्य करू दे असं ह्या नरसिंहने आईला सांगितलं. आणि मग आईला जेव्हा ती 2 जुळी मुलं झाली त्याच्यानंतर
हा तीर्थयात्रेला गेला. तरुणपणीच वेदाभ्यास आणि धर्मशास्त्र ह्यांचा अतिशय गाढ अभ्यास उपजतच यांना होता. ते नंतर काशी इथे आणि काशीला तिथे ब्रह्मचर्य व्रत पाळत त्यांनी रोजची त्यांची उपासना, रोजचा नित्य नियम काय असेल त्याप्रमाणे ते करत असत. मग इतर जे ब्राह्मण लोक तिथे संन्यासी होते त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. इतका छोटा मुलगा संन्यास व्रत धारण केलाय आणि आपल्यासारखाच नित्य नियमाने पूजा अर्चा निष्ठेने करतो आणि दिसायला एकदम तेजस्वी. तर हे सर्व ब्राह्मण त्याच्यावर खूप खुश झाले आणि त्याचा नित्यक्रम चालू झाल्यानंतर त्यांनी भटकळीच्या घाटावर एक दिवशी एका ब्राह्मणाला त्यांच्याबद्दल म्हणजे नरसिंहाबद्दल हृदयामध्ये असं काहीतरी जाणवलं आणि त्या संन्यासाच्या हृदयात छोटा ह्या बालकाविषयी वात्सल्य निर्माण झालं. आणि ज्या संन्यासाच्या मनात वात्सल्य निर्माण झालं ते संन्यासी शृंगेरी मठातील विद्यारण्य स्वामींच्या परंपरेतील होते. म्हणजे तेही संन्यासीच होते, विद्यारण्य स्वामींच्या परंपरेतील होते आणि त्याच्या शास्त्रोक्त वागण्यामुळे त्याने संन्यास दीक्षा घ्यावी असं विद्यारण्य स्वामींना वाटलं आणि मग त्यांनी त्याला संन्यास दीक्षा दिली. म्हणजे संन्यास दीक्षा त्यांना काशीला मिळालेली आहे. त्याप्रमाणे कृष्ण सरस्वती याकडून विद्यारण्य स्वामींना वाटलं पण कृष्ण सरस्वतीकडून त्यांना दीक्षा मिळाली आणि संन्यास दीक्षेनंतर काही काळ काशीमध्ये राहून अनेक शिष्यांना ज्ञानदान देण्याचे कार्य त्यांनी केले. तेव्हापासूनच त्यांनी शिष्य वर्गांना निर्माण करायला सुरुवात केली. अनेक जिज्ञासू आणि मुमुक्षु साधकांना परमार्थाची वाट दाखवून ते नंतर बद्री केदारला गेले. बद्री केदारला प्रदक्षिणा घालून ते गंगाट यात्रा करत प्रयाग येथे आहे. आता आपल्याला सध्या प्रयागचं महत्व खूप कळत आहे आणि प्रयागला बहुतेक सर्व साधूंनी सर्व संन्यासांनी तिथे भेट दिलेलीच आहे. नुसती भेट नाही तर तिथे तपश्चर्या केलेली. म्हणून एवढं लोक उलट सुलट चर्चा करतात. पण प्रयाग क्षेत्र हे पवित्र कसं झालं तर ह्यांना पूर्ण परंपरा आहे. आपल्या सर्व ऋषी मुनींनी, संन्यासांनी, साधकांनी, आता आपण बघतोय त्या नागा साधू तर किती तपश्चर्या करून ती जागा पवित्र केलेली आहे. अशा त्या प्रयागला हे नरसिंह सरस्वती गेले आणि तिथे त्यांनी माधव नावाच्या ब्राह्मणाला दीक्षा देऊन त्याचे नाव माधव सरस्वती असं ठेवलं. त्यानंतर बाळकृष्ण त्यांनी 6 शिष्य निर्माण केले. शिष्य परंपरा वेळ मिळाली सांगू पण आताच नावं सांगतो. त्यांनी 6 शिष्य परंपरा निर्माण केली. त्यामध्ये बाळकृष्ण सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती आणि ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध सरस्वती असे शिष्य त्यांनी निर्माण केले. आणि त्यानंतर ते तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे वळले. दक्षिणेकडून प्रयागावरून ते करंज नगराला आले. आता करंज नगर म्हणजे आत्ताचं कारंजा. तुम्ही सगळे कारंजाला जाऊन आलेत का? कोणी आले? त्याबद्दलची कथा मी नंतर सांगणार आहे म्हणून विचारते. तर करंज नगराला आले आणि तेच आत्ताचं कारंज. 30 वर्ष यात्रा केल्यानंतर आपल्या मातेला त्यांनी शब्द दिला होता. जेव्हा ते गेले तीर्थयात्रेला तेव्हा मातेला शब्द दिला होता की कारंजाला आपली परत भेट होईल. त्याप्रमाणे आई वडिलांची आणि सर्व भावंडांची भेट ही कारंजाला झाली. आई वडिलांची भेट झाल्यावर आई वडिलांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला काशी क्षेत्री मृत्यू येईल आणि मोक्ष मिळेल.
आपले दोन भावंड होती, त्यांना सांगितलं की तुम्हाला दारिद्र्य कधीच येणार नाही. आता हे योगी झालेले, संन्यासी, तपस्वी झाले, त्यांची वाचा परिसासारखी, आधीच आपण ऐकलं, परिसासारखी वाचा झाली. त्या दोन भावंडांना सांगितलं की तुमच्या घराण्याला दारिद्र्य कधीच येणार नाही. आणि एक बहीण होती त्यांना, त्या बहिणीला सांगितलं की तुला कुष्ठरोग होईल आणि तुझे जे पती आहेत ते काही दिवसानंतर संन्यासी होतील, संन्यासाची दीक्षा ते घेतील, असं त्या बहिणीला सांगितलं. आणि मग गावातील लोकांना सुद्धा ह्यांच्या या सर्व कार्याची कल्पना आली, ह्यांच्या महतीची कल्पना आली. गावातल्या लोकांनी त्यांची वाद्यपूजा केली. आता हा नरहरी, जो 7 वर्षाचा ओंकार म्हणणारा मुलगा, आज गुरु म्हणून गावात आला आणि गावातल्या लोकांनी त्यांची वाद्यपूजा केली आणि पुन्हा ते पर्यटनाला निघाले. हा मुलगा कारंजापासून आता परत जाणार म्हणून आई वडिलांना पुन्हा वाईट वाटायला लागलं की एवढा मोठा योगी आमचा मुलगा आणि तो आता परत पर्यटनाला, मातेचं हृदय हेलावलं. आणि हे त्यांनी जाणलं, नरसिंह सरस्वतींनी हे जाणलं आणि मातेला सांगितलं की मी या भिंतीवर गंध शिंपडत आहे, मी या भिंतीवर गंध शिंपडत आहे आणि तुला जेव्हा मला पाहण्याची इच्छा होईल त्यावेळेला तू शुद्ध अंतःकरणानं प्रेमपूर्वक निरंजन लावून त्या भिंतीकडे पहा, म्हणजे मी तुला दिसेल, असं आईला सांगितलं. आणि मग आईला बरं वाटलं की चला माझा मुलगा मला असा दिसणार आहे. योग सामर्थ्याने तो तिला तो दिसू लागला. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या उगमस्थानापासून त्यांनी प्रदक्षिणा आरंभली आणि मंजरिका नावाच्या गावी आले. तेथे माधवारण्य नावाचे मुनी होते. ते नरसिंहाचेच उपासक होते आणि ते सतत मानस पूजा करत असत, नरसिंहाची मानस पूजा करत असत. एकदा मानस पूजा करत असताना त्यांना पूजेतच नरसिंह दिसले आणि साक्षात त्याच्यानंतर त्यांचं दर्शन घडलं. त्याच्यामुळे त्या माधवारांना खूप आनंद झाला. त्यांचा परमसिद्धीचा म्हणजे नरसिंह सरस्वती महाराजांच्या परमसिद्धीचा आशीर्वाद माधवाराण्यांनी घेतला आणि ते नरसिंह सरस्वती वासर ब्रह्मेश्वर इथे आले. आता त्यांचे सगळे चमत्कार आपण थोडक्यात ऐकणार आहोत, बरं का. तर तेथे एक ब्राह्मण होता. तो पोटदुखीच्या व्याधीने खूप व्याकुळ झाला होता आणि त्याच्यामुळे तो आत्महत्या करू पाहतो. तर त्यांना त्या ब्राह्मणाला त्यांनी जीवदान दिलं. नंतर सायन देवाला गुरुकृपा घडवली. त्यानंतर ते परळी वैजनाथ तिथे आले. तिथे 1 वर्ष राहिले. त्यावेळी सिद्ध सरस्वती हा जो सिद्ध सरस्वती हे गुरु होते, त्यांच्यावर रागवून एक माणूस निघून गेला आणि तो स्वतःला मुनी म्हणून घेत होता. म्हणजे गुरुंवर रागवणं म्हणजे गुरुद्रोहच झाला की नाही. तर तो निघून मुनी स्वतःला म्हणून घेऊ लागला. मग नरसिंह सरस्वतीने त्याला दौड्या ऋषीच्या 3 गोष्टी सांगितल्या आणि त्याला ह्या गुरुद्रोहाच्या पापातून मुक्त केले. खरं तर गुरुद्रोहाचं का म्हटल्यावर गुरुंना पण चीड येते हल्लीच, असं असतं. पण त्यांनी त्याला समजून घेतलं आणि त्याला गुरुद्रोहाच्या पापातून मुक्त केलं. नंतर साधारण 1440-44च्या सुमारास एक गिरवडी येथे आले आणि औदुंबरला त्यांनी चातुर्मास होईपर्यंत ते औदुंबरला राहिले. आणि त्या औदुंबरला भुवनेश्वरीच्या देवळात एक व्यक्तीने स्वतःची जीभ कापून टाकली होती. कशासाठी? तर जीभ कापून धरणं धरलं होतं. तर ते स्वामींनी पाहिलं आणि त्याला जिव्हा प्रदान केली. मग त्यानंतर ते नरसोबाच्या वाडीत आले. तिथे घनदाट जंगलामध्ये रामचंद्र तपस्वी नावाचा एक तपस्वी 30 वर्ष
तपस्या करत होता. त्या तपस्याला त्याच्या तपश्चर्येचं फळ आणि त्याची इच्छा, रामचंद्र तपस्वीची इच्छा होती की त्याला समाधी मिळावी, म्हणून त्याला त्यांनी समाधी प्राप्त करून दिली. आणि आजही नरसोबाच्या वाडीला डाव्या बाजूला ह्या रामचंद्र तपस्वीच्या पादुका आहेत, असं त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि राजची ढेरे यांचं पुस्तक आहे, त्यावरून मी अभ्यास केलाय. शिवाय कारंजच्या संस्थांचं एक पुस्तक आहे, त्याच्यावरून मी अभ्यास केलाय. आणि गुरुचरित्राची पोथी, ही पोथी स्त्रियांनी वाचत नाही, पण त्याचा दैनंदिन लिखाण म्हणून एका व्यक्तीने ती पोथी टाईप, चरित्र असं गोष्टी टाईप केलेल्या आहे. अशा 3 पुस्तकांच्या अभ्यासावरून हे मी तुम्हाला सांगते. तर रामचंद्र तपस्वी नावाचा एक तपस्वी 30 वर्ष तपश्चर्या करीत होता. त्याच्या इच्छेनुसार त्याला जिवंत समाधी यांनी प्राप्त करून दिली. नंतर अमरापुरात एक वेद अभ्यासक ब्राह्मण पत्नीसह राहत होता, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तो पोरांना भिक्षा मागत असत. तर एकदा सरस्वती, नरसिंह सरस्वती त्यांच्याकडे गेले भिक्षा मागायला, आणि त्यांची बायको म्हणाली की माझ्याकडे तुम्हाला भिक्षा द्यायला काही नाहीये. पण ते म्हणजे काहीतरी भिक्षा द्या, म्हणून त्यांनी चालता चालता तो दारात लावलेला घेवड्याचा वेल होता तो उपटून टाकला. ते निघून गेले. त्याच्यानंतर त्यांच्या बायकोने, त्या दोघांनी बघितलं तर त्या घेवड्याच्या वेलाखाली त्यांना खूप धन सापडलं. हे अतिशय गरीब लोकांना सुद्धा त्यांनी उद्धार करून दिलेला आहे. उपाशी राहायची वेळ यायची ह्या नवरा बायकोला, म्हणून ती म्हणजे आमच्या घरी काही नाहीये तुम्हाला भिक्षा द्यायला, म्हणून आपण सुद्धा कोणी आलं आता हल्लीचं नाहीये, पण भिक्षा दुपारच्या वेळी मागायला की आपण काही ना काही देतो. ही गुरु परंपरा आहे. दत्त म्हणून कोणी हजर होतं की जी आपली श्रद्धा आहे, त्याचं कारण हे आहे की दत्तगुरु असे संचार करत असतात सगळीकडे. तर अमरापूरहून ते नंतर गाणगापूरला जवळजवळ 1344 शके 1344 ते 1356 या काळामध्ये ते राहिले. तिथे सुद्धा त्यांनी अनेक चमत्कार करून दाखवले. त्यांना सगळ्यांना माहिती असलेला चमत्कार म्हणजे वाहनचं म्हशीला त्यांनी दुप्त केलं. आणि कुमसी गावातील त्रिविक्रम भारती ह्याला तो अतिशय स्वतःला पंडित समजायचा, त्रिविक्रम भारती. आणि ह्या नरसिंह सरस्वती स्वामींना तो दंभिक संन्यासी समजत असेल, म्हणून त्याला त्यांनी विश्वरूप दाखवलं. अशा प्रकारे त्याचा जो संशय होता स्वामींच्या बद्दल, नरसिंह सरस्वती बद्दलचा जो संशय होता तो त्यांनी विश्वरूप दाखवून दूर केला. आता समाजाच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने कार्य काय केलं तर हिंदू धर्म खंडन करण्याचा डाव ह्या यवनराजांनी टाकला होता. यवनराजे म्हणजे अल्लाउद्दीन आणि अहमद. तर त्यावेळी ब्राह्मण होते, पण ते सुद्धा घाबरत असत आणि स्वतःचं चर्मरक्षण असं सुद्धा त्यांनी वापरलं की फक्त स्वतःचं रक्षण, चर्मरक्षण, धर्माचं रक्षण नाही झालं तरी चालेल, तर चर्मरक्षणच ब्राह्मण अधिक होते. तो स्वतःच्या जीवाला भीत होता आणि स्वधर्मापेक्षा द्रव्यलालसीपणा आणि स्वप्रतिष्ठा खूप वाढवली होती त्या ब्राह्मण लोकांनी. मग तशातच एक विद्या जाणणारे 2 पंडित ब्राह्मण होते, ते यवनराजाकडे आले. आणि मग राजाने त्यांचा हे पंडित आहेत म्हणून खूप विद्वत्तेमुळे त्यांचा बहुमान केला आणि द्रव्य पुरस्कार त्यांना दिला. आणि त्या द्रव्य पुरस्कारामुळे हे 2 पंडित अति धुंद झाले, मोहाने ग्रासित झाले आणि त्यांना शाब्दिकतेचा अभिमान खूप वाटू लागला. मग कुमसी येथे हे त्रिविक्रम भारती त्यांच्याशी वादासाठी बोलवलं होतं, वादविवाद डिबेटिंगसाठी बोलवलं त्या 2 ब्राह्मणांना आणि त्रिविक्रम भारती यांना आवाहन केलं. त्रिविक्रम भारती तर हे निष्ठावान संन्यासी होते, ते संपूर्णपणे दंभमान विरहित होते आणि
म्हणून त्यांनी वाक्य टाकलंय त्यांच्या तोंडचं त्रिविक्रम भारती, न यम अयम आत्मा बलहीनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन, अशी त्यांची प्रवृत्ती झाली होती. म्हणजे त्यांना काही कशाचा अभिमानही नव्हता, त्यांना बळाचा अभिमान नव्हता, ना प्रज्ञेचा, मेधया प्रज्ञेचा कशाचाच अभिमान नव्हता, आणि लटक्या अभिमानाला बळी पडणारे ते त्रिविक्रम भारती नव्हते. त्या पंडितांना पांडित्याचा गर्व झालेला पाहून श्री गुरूंनी मग त्यांना ब्रह्मराक्षस केलं. त्यांचा तो माद उतरवला आणि त्यांना ब्रह्मराक्षस केलं. मग नंतर ते गाणगापूरच्या निवासामध्ये त्यांनी अनेक आर्त दुःखी कष्टी लोकांना सन्मार्ग दाखवला. भारतभर चाललेलं इस्लामांचं थैमान उघड्या डोळ्यांनी त्यांनी पाहिलं होतं आणि त्याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं. मग आपल्या शिष्यांना ह्या यवनांच्या भूमीत राहून निर्भयपणे जीवन जगण्यासाठी आपण सामर्थ्य दिलं पाहिजे, प्रेरणा दिली पाहिजे, हे त्यांच्या मनामध्ये बीज निर्माण केलं. आणि तशातच बघा गुरुकृपा कशी असते, किंवा धर्मासाठी कार्य करायचं म्हटलं की आपोआपच प्रेरणा किंवा त्या धर्म संस्थापनात जो अवतारी पुरुष आलेला असतो त्याच्याकडून कसं कार्य होतं हे या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की अल्लाउद्दीनला एका जीवघेण्या आजारावरून पायाला फोड झाला होता आणि त्याला भयंकर विकार झाला आणि त्याला असं वाटलं की सत्पुरुषांची दृष्टी ह्या माझ्या पायावर पडली तर माझं हे पूर्ण बरं होईल. आणि त्यांनी सत्पुरुषाची किंवा गुरुचा शोध घेण्यास सुरुवात केली. तर तो गाणगापूरला, अर्थातच गाणगापूरला आल्यानंतर नरसिंह सरस्वतींचंच नाव सर्व लोकांनी सांगितलं. गुरुची चौकशी करू लोक, आणि हा अल्लाउद्दीन गुरुची चौकशी करतोय म्हणजे आपल्या गुरुंना मारतो की काय, असं पण लोकांना भीती वाटायला लागली. लोक भयभीत झाले. पण प्रत्यक्ष गुरुंना पाहून त्याने भक्तिभावाने लोटांगण घातले. ज्या पालखीतून तो आला होता त्या पालखीतून तो उतरला गुरुंना पाहून लोटांगण घातलं आणि श्री गुरुंना आपल्या पालखीत बसवलं. बघा केवढं परिवर्तन आहे त्याच्या, म्हणजे एवढी शक्ती त्यांच्यामध्ये असते श्री गुरुंमध्ये आणि होती नरसिंह सरस्वतीमध्ये. आणि श्री गुरुंना पापविनाशी क्षेत्रावर भेट देण्यास सांगितलं. त्यांनी सांगितलं आणि तिथे मग अल्लाउद्दीनचे लोक आणि महाराजांचे नरसिंह सरस्वती स्वामींचे शिष्य असे सगळे त्या पापविनाशी क्षेत्रावर एकत्र आले आणि तिथे यवन आणि हिंदू समाज परस्पर एकत्र कसे झाले हे ह्या गोष्टीमुळे सर्व लोकांच्या मनामध्ये गुरुभक्तीचं बीज पेरलं गेलं. म्हणजे आज जे मुस्लिम आणि हिंदू असं काय म्हणतात की वाईट प्रवृत्तीचं बीज पेरलं जात आहे, पण त्यावेळेला केवळ अल्लाउद्दीनने गुरुच्या दृष्टीमुळे त्याचा जो विकार आहे तो बरा झाला आणि दोन्ही यवन आणि ह्या धर्माचे नरसिंह सरस्वतीचे सर्व शिष्य एकत्र येऊन दोन्ही धर्म एकत्र आले आणि ह्या दोन्ही धर्माचं एकीचं बीज त्यांच्या मनामध्ये पेरलं गेलं. त्यानंतर ते माहूर इथं गेले. माहूर इथे सुद्धा चमत्कार दाखवले. श्रीमंत गोपीनाथ यांच्या मुलाला पुन्हा त्यांनी जिवंत केलं. गाणगापूरला हे पण तुम्हाला माहिती, गाणगापूरला 60 वर्षाच्या स्त्रीला अपत्य होत नव्हतं तर तिलाही पुत्र प्राप्ती झाली. अनेक कुष्ठरोग्यांना त्यांनी बरं केलं. अशा प्रकारे पृथ्वीवरील नवखंड तीर्थ प्रदक्षिणा करत ते कलकत्त्याजवळ गंगासागर या संगमापाशी आले. त्यानंतर ते प्रयागला गेले. तिथे माधव नावाचा ब्राह्मण भेटला आणि त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून दीक्षा दिली आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ते 7 शिष्य त्यांनी तयार केले. आपला मग ते पुन्हा माता पित्यांची भेट घेण्याला कारंजाला लागले.
आपला मुलगा जणू विष्णूचाच अवतार आहे आणि त्याची कीर्ती काही दिशात पसरून आली आहे. ह्याचा आई वडिलांना खूप अभिमान वाटायला लागला. आई वडिलांना वाटलं आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि मग ते नंतर त्र्यंबकेश्वर तिथे आले. मंजरिका किनावर माधवारण्य ऋषींना भेटले आणि मानस पूजेमध्ये मगाशी सांगितलं तसं ते माधवारण्याला मानस पूजेमध्ये नरसिंह सरस्वतींनी दर्शन दिलं आणि त्यांना पाहिल्यावर माधवारण्यांना सुद्धा खूप आनंद झाला. अखेरचा निरोप घेण्यासाठी ते गाणगापूरला आले. त्यांच्या दर्शनाने गाणगापूरला आल्यावर त्यांच्या दर्शनाने सर्वांना खूप आनंद झाला. परंतु आपल्या शिष्यांसह ते श्री शैल पर्वताकडे निघाले. त्यांच्या चिरवियोगाच्या कल्पनेने भक्तगणांची हृदय अतिशय पाणावत. श्री गुरूंनी त्यांचे सांत्वन करीत या भूमीच्या पावलोपावली माझे अस्तित्व जाणले असे सांगितले. म्हणजे बघा, शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये इतकं प्रेम निर्माण झालं की शिष्यांना दुःख होतंय हे गुरूंना कळलं आणि त्यांनी सांगितलं पावलोपावली माझं अस्तित्व तुम्हाला जाणले. आणि म्हणून आजही आपण बघतो की अनेक लोक एवढ्यासाठी तिकडे जातात. तिथे साक्षात दर्शन होतं त्यांचं गुरूंचं. भीमेच्या काठी नगरवासियांच्या हृदयात मी असेन असे सांगून सगुण साकाराचा लोक करून निर्गुण निराकाराची प्रतीक्षा करायला लागून निर्गुण निराकाराची प्रतीक्षा करावी असं म्हणून सांगितलं. आता निर्गुण निराकाराची प्रतीक्षा का करायची हे पुढे येणार. आणि इष्टस्थळी पाताळगंगेच्या तीरावरून मल्लिकार्जुन जाताना शिष्यांना त्यांनी पुष्पासन करायला सांगितलं. ते वर्णन इतकं सुंदर आहे, डोळ्यात पाणी येतं. तर पुष्पासन घालायला सांगितलं म्हणजे फुलं टाकायला सांगितली. कर्दळीच्या पानावर शेवंतीची फुलं आणि कमळाची फुलं घातली आणि त्यावर बसून ती गुरुमूर्ती पहिल्या तीराकडे म्हणजे मल्लिकार्जुनाच्या अलीकडच्या काठावरून पलीकडच्या काठामध्ये ती मार्गस्थ झाली. ती तेजोमय मूर्ती हळूहळू दुसरं दिसू लागली आणि नंतर ते लुप्त झाले. ते कुठे गेले काय झाले हे अजूनही कोणालाही माहीत नाही. आणि शिवाचा हा महान उपासक शिवस्वरूपात एकाकार झाला. आता कारंजा इथलं एक प्रसंग किंवा जी माहिती मला मिळाली ती सांगणार आहे की आपण सगळ्यांनी कारंजाचं मंदिर बघितलंय का? तर ते कारंजाचं मंदिर कसं स्थापन झालं तर दत्तभक्त तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बळीराजा टेंबेस्वामी महाराज हे संचार करत असताना साधारण 1900च्या सुमारास तिथे आले होते कारंजात. आणि तो दिवस होता भाद्रपद वद्य सप्तमी. योगायोगाने आज सुद्धा सप्तमीच आहे, फक्त महिना वेगळा आहे. तर तिथे आले आणि तिथे एक हनुमान मंदिर होतं. त्या हनुमान मंदिरात ते उतरले आणि एक दिवस बापूजी घोडे म्हणून त्यांच्या वाड्यामध्ये ते राहिले. आणि त्या वाड्यामध्ये राहिल्यावर माडीवर ते राहिले आणि माडीवर उजव्या बाजूला राहिले असता टेंबेस्वामींना नरसिंह सरस्वती महाराजांनी साक्षात दर्शन दिले. टेंबेस्वामी महाराजांनी आणि त्यांना सांगितलं माझं इथे वास्तव्य आहे, कारण ज्याला वास्तव्य आहे असं सांगितलं. आणि खरोखर माडीवरील एका भिंतीवर नरसिंह सरस्वतींची छाया त्यांना दिसली टेंबेस्वामी महाराजांना. त्यामुळे बापूसाहेब घोडे यांनी त्या भिंतीमध्ये ज्या भिंतीवर नरसिंह सरस्वती दिसले त्या भिंतीवर फाल्गुन वद्य म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया शके 1863 या दिवशी स्त्रींच्या पादुका स्थापन केल्या.
आणि तेव्हापासून नरसिंह सरस्वतींचा जन्म नेमका कुठल्या गावचा आहे याचा शोध टेंबे स्वामींनी स्वतःही सुरू केला आणि बापूजी गुळे यांनी सुद्धा सुरू केला. ते ठिकाण त्यांनी निश्चित केलं की नेमका जन्म कुठे झाला आणि ती जागा त्यांनी विकत घेतली. विकत घेऊन तिथे मंदिर बांधायचं ठरवलं. परंतु मंदिर बांधण्यासाठी पुरेसा निधी नव्हता. गावातल्या लोकांना आव्हान केलं, श्रीमंत लोकांना आव्हान केलं, संस्थानांना आव्हान केलं, पण फारशी मदत झाली नाही. शेवटी त्या बापूजी गुळेंना स्वप्नामध्ये दृष्टांत ब्रह्मानंद स्वामी होती त्यावेळेला होऊन गेले. त्या ब्रह्मानंद स्वामींनी पण याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि ब्रह्मानंद स्वामींनी परमेश्वराला प्रार्थना केली की हे मंदिर आता बांधलं पाहिजे. तर त्यांना दृष्टांत झाला की हे मंदिर लोकांच्या साहाय्यानेच बांधलं जाणार आहे, त्याला कुठलीही संस्थान किंवा श्रीमंत लोकांची गरज नाही. म्हणून गावातल्या लोकांनीच त्याला मदत केली. पण तरी सुद्धा जी समिती स्थापन केली होती, मंदिर स्थापन करण्यासाठी जी समिती स्थापन केली होती, त्या समितीने त्वरित संमती दिली नाही मंदिर बांधण्यासाठी. आणि मग लोकांनी काय ठरवलं की एक तिथे तुळशी वृंदावन ठेवा आणि रोज त्याची पूजा करा, म्हणजे गुरुकृपा प्राप्त होईल. आणि खरोखर तिथे तुळशी वृंदावन ठेवलं गेलं. आजही तुम्ही कारंजेला गेलात ना तर तिथे उजवीकडे सुंदर असं ह्याचं औदुंबराचं झाड आहे, वडाचं आणि औदुंबराचं झाड आहे आणि तिथे तुळशी वृंदावन आहे. तर त्या तुळशी वृंदावन बांधून त्याची पूजा अर्चा केली म्हणजे गुरुकृपा होईल आणि मग त्या स्थानाचं महत्व लोकांना कळेल आणि त्याप्रमाणे तिथे पूजा अर्चा होऊ लागली. आणि मंदिर उभारण्यासाठी त्या निधी जमविण्याचा प्रयत्न सुरू झाला. मग ब्रह्मानंद स्वामींनी सामान्य जनांच्या मदतीनेच मंदिर बांधावं असा संदेश मिळाल्यामुळे त्यांनी जो काही निधी होता तो गोळा केला. शिवाय पदरच्या काही वस्तू होत्या मौल्यवान त्यांच्याकडे, त्या विकून ह्या निधी जमा करण्यासाठी ती रक्कम वापरली ब्रह्मानंद स्वामींनी स्वतः. पूर्वीचे लोक असे होते नाही का. आणि मग आता मूर्ती स्थापन करायची तर कशी करायला पाहिजे, तुम्ही फोटो पाहिला नरसिंह सरस्वतींचा. मूर्ती स्थापन करायची तर कशी मूर्ती स्थापन करायची नेमकी, म्हणून त्यांनी आद्य शंकराचार्यांचं जे प्रसिद्ध चित्र आहे पाहिलंय, आद्य शंकराचार्यांचं प्रसिद्ध चित्र जे आपण पाहिले ना ते चित्र ब्रह्मानंद स्वामी यांनी त्या चित्राप्रमाणे नरसिंह सरस्वतींची मूर्ती स्थापन करावी आणि त्यांच्यासाठी स्वतः ब्रह्मानंद स्वामी आणि सालोमन यांनी ते चित्र काढायला गेले. चित्र काढत असताना त्यांना साक्षात्कार झाला. नरसिंह सरस्वतींचा साक्षात्कार झाला, प्रत्यक्ष दर्शन झालं. आणि त्या चित्राप्रमाणे त्यांनी ते चित्र जयपूरला पाठवलं आणि जयपूरला त्यांनी संगमरवरी दगडाची ती सुंदर अशी सुबक मूर्ती तयार केली. आणि ती मूर्ती तयार झाल्यानंतर ब्रह्मानंद स्वामींनी स्वतःच्या घडीमध्ये ती मूर्ती इकडे कारंजाला आणली. म्हणजे ती कुठेही पार्सलने मागवली नाही किंवा कुठल्या वाहनाने मागवली नाही, तर ती स्वतः काळजीपूर्वक ब्रह्मानंद स्वामींनी कारंजा इथे आणली. आणि 1 एप्रिल 1434 चैत्रमध्ये काही ठिकाणी ना सालांचा गोंधळ आहे, तर 1 एप्रिल 1434 चैत्रवद्य 2 चित्रा नक्षत्रावर ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आणि तत्पूर्वी बालसन्यासी म्हणून त्या स्वरूपाची मूर्ती शेजारी घरामध्ये आणून ठेवली होती. म्हणजे मध्यंतरीच्या काळात ती मूर्ती येईपर्यंतच्या मध्यंतरीच्या काळात बालमूर्ती शेजारच्या इथे आणून ठेवली होती. आणि मग ती प्राणप्रतिष्ठा जेव्हा झाली त्यावेळेला काशीचे आणि नाशिकचे ब्राह्मण येऊन मोठे ब्राह्मण त्यांनी ब्रह्मरुद्र बोलवले होते आणि वेदमंत्र आणि जपाचं अनुष्ठान 4 दिवस चालू होते. ब्रह्मानंद स्वामींनी मूर्ती स्थापनेच्या अगोदर म्हणजे 21 साली
1421 साली ते गाणगापूरला गेले. कोण? ब्रह्मानंद स्वामी. आणि त्यांना तिथे दृष्टांत दिला की तू माझ्या निर्गुण पादुका सुरू कर. बघा आता कळलं का की गाणगापूरलाच निर्गुण पादुका का आहे. तर ब्रह्मानंद स्वामींना नरसिंह सरस्वतीने दृष्टांत दिला की तू माझ्या हातात निर्गुण पादुका सुरू कर. आणि असा जोराचा आदेश, असा शब्द त्यांनी वापरलाय, असा जोराचा आदेश सद्गुरूकडून आला. आणि काशीला 5 दिवस अनुष्ठान ठेवल्यानंतर निर्गुण पादुका त्यांना मिळाल्या. आणि ती साधना ब्रह्मानंद स्वामींनी सतत 12 वर्षे चालू ठेवली निर्गुण पादुकांची. आणि 1933 साली निर्गुण पादुकाची स्थापना ब्रह्मानंद स्वामींनी 33 साली केली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी केली. हे महत्वाचं. तर गुरूंच्या मूर्तीच्या स्थापनेनंतर 1 वर्षांनी दत्त संप्रदायामध्ये निर्गुण पादुकाची ही स्थापना झाली. आणि म्हणून दत्त संप्रदायामध्ये निर्गुण पादुका ही त्या दिव्य देवतेचे साक्षात अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. अशा ह्या अवतारी पुरुषाला आपण नतमस्तक होऊया, शरण जाऊया. आणि ती कारंज्याची मूर्ती सुद्धा अगदी हुबेहूब डोळ्यासमोर येते. तुम्ही एकदा डोळ्यात भरून घेतली तर कायम आपल्या डोळ्यासमोर इतकी सुंदर मोहक मूर्ती आहे. अतिशय तेजपूर्ण अजूनही दिसते. आणि तिथे शांत स्वच्छता, ही संन्यासी माणसाचं जे पावित्र्य असावं लागतं ते सर्व पावित्र्य कारंज्याला आपल्याला बघायला मिळतं. आता त्याचं कार्य मूर्ती बसवलेली आहे. मूर्ती बसवलेली आहे पण दर्शन घेतो. हा मूर्ती. आणि मुख्य म्हणजे बाहेरच टेंबे स्वामींची पण मूर्ती बसवली. मूर्ती म्हणजे बाहेर टेंबे स्वामींची मूर्ती बसवलेली आहे. पण टेंबे स्वामींची पण मूर्ती किती हुबेहूब आहे तिथे. असं वाटतं स्वामी आपल्याशी बोलतायत. टेंबे स्वामी इतकी सुंदर आहे. आता त्यांचं कार्य थोडक्यात बघू. विराट वृत्तीने त्यांनी 18 वर्षी गृहज्ञान केला. नंतर संन्यास ग्रहण केलं. आणि आपल्या प्रज्ञेने आणि तपश्चर्येने शिष्यांचे समूह तयार केले. संपूर्ण भारत भ्रमण करून समाजहिताची दृष्टी समोर ठेवून सर्वांचे कल्याण करण्याच्या हेतूने वेळोवेळी शिष्यांना आणि सामान्य माणसांना आनंद दिला. चमत्कारातून लोकांना सुखी केलं. त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. आणि महाराष्ट्रातील धर्म, संस्कृती, भाषा आणि सर्व समाज जीवन धोक्यात आलेलं पाहून शोचनीय परिस्थितीतून आपल्या आध्यात्मिक अधिकाराने सर्वांना स्थिरत्व प्राप्त करून दिलं. आणि समाजात ज्यांच्या शब्दाला किंमत आहे, ज्यांच्यात समाज परिवर्तन व मूल्य संरक्षणाची शक्ती आहे, त्यांना गुरुत्व प्राप्त करून देऊन लोकांना दंभ, अभिमान, भीरुता यापासून परावृत्त केलं. धर्मरक्षणासाठी निर्भयपणे लोकांना निर्भयता बनवण्याचं काम, लोकांमध्ये निर्भयता निर्माण करण्याचं काम श्री गुरूंनी केलं. आणि ब्राह्मणांच्या अधःपतनाविषयी कठोर निषेध व्यक्त करून शुद्ध आचरणाची त्यांनी जाणीव करून दिली. हे त्यांचं कार्य आहे. आणि आताच सांगितले वेगवेगळ्या गावाला ते कसे गेले. तर त्यांच्या संबंधीची काही माहिती आहे ती ग्रंथसंपदा म्हणजे गुरुचरित्र एक आहे. ते सिद्ध सरस्वती स्वामींनी ग्रंथकार जे आहे त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर स्वरूप निर्णय नावाचा एक ग्रंथ आहे. ते अमृत ह्या व्यक्तीने लिहिलेला आहे. आणि ज्ञानाधी तरंग नावाचा जो ग्रंथ आहे तो ब्रह्मदास स्वामींनी लिहिलेला आहे. अशा 3-4 पुस्तकांमध्ये त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कळते. अशा नरसिंह सरस्वतींना आपण सुद्धा साष्टांग प्रणिपात करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. धन्यवाद.